नांदेड जिल्ह्यातील शालेय पोषण आहार कामगारांच्या विविध मागण्यांसाठी CITU संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। शालेय पोषण आहार कामगारांना 26,000 रुपये प्रति महिना देण्यात यावा। शालेय पोषण आहार कामगारांना शालेय कामे लावू नये। कामगारांचा पगार 7 तारखेच्या आत करावा यासह इतर विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। यात जिल्ह्यातील शालेय पोषण आहार कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शाळेमध्ये मध्यान्ह भोजन शिजविणारे आणि विद्यार्थ्यांना खाऊ घालणारे कामगार जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये कट कारस्थान रचून सरपंच, शालेय शिक्षण समितीचे काही पदाधिकारी आणि मुख्याध्यापक हे सर्व 3 प्रकारचे लोक मिळून दबाव टाकून त्यांना कामावून कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत। हे सर्व बेकायदेशीर आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। बरेच मुख्याध्यापक साधारणतः 95% पेक्षा अधिक मुख्याध्यापक किंवा शिक्षक हे मुख्यालयी राहत नाहीत। मुख्यालयी राहणं हे कायदा आहे आणि IAS असलेल्या CO मॅडम यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं असं आम्ही नमूद केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने काय कारवाई होती ते आता आम्ही चर्चेमध्ये आम्हाला कळेल। शालेय पोषण कामगारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे 26,500 रुपये दरमहा मानधन देण्यात यावे अशी गाईडलाईन आहे, ती एक मागणी आहे। आणि केरळ राज्यामध्ये आमचं CITUचं सरकार आहे। CITUचे मुख्यमंत्री कॉम्रेड पिनराई विजयन आहेत आणि ते 18,000 रुपये शालेय पोषण कामगारांना दरमहा मानधन देतात। त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राज्य चालतं, त्या महाराजांच्या नावावर चालणाऱ्या राज्य सरकारने आणि राज्यकर्त्यांनी शालेय पोषण कामगारांना 18,000 रुपये तरी किमान द्यावेत अशी आमची मागणी आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।